हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा तुम्हा सर्वांचे आजच्या नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ हा कशावरून होणार आहे हे तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल. बाजरी बाजरी हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असा घटक आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तर सर्वांनी बाजरी ही खाल्लीच पाहिजे. बाजरीमुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते. तसेच आपले पचन देखील सुधारते. बाजरीमुळे आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते. ज्यांना कोणाला वजन कमी करायचे असेल त्यांनी अवश्य बाजरीचे सेवन केलेच पाहिजे. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, फायबर ही जीवनसत्वे असतात. त्यामुळे लहान मुलांना बाजरीची भाकरी ही अवश्य दिली पाहिजे. त्या बाजरीमुळे लहान मुलांची हाडे व स्नायू मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही अवश्य बाजरी दिली पाहिजे. लहान मुलांना डब्यासाठी बाजरीच्या भाकरीपासून बनवलेले लाडू देखील तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लहान मुलांना बाजरीची भाकरी किंवा लाडू करून देऊ शकता. त्यामुळे एक टाइम का होईना आपल्या आहारामध्ये बाजरीची भाकरी ही आलीच पाहिजे. चला तर आपण पाहूया बाजरीची भाकरी आणि बाजरीच्या भाकरीपासून बनवलेले लाडू कसे करायचे हे पाहूया. मी इथे एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये एक वाटी बाजरीचे पीठ टाकलेले आहे. त्यानंतर मी बाजरीच्या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकत आहे. आपल्याला इथे एकदम पाणी टाकून घ्यायची गरज नाही. अगदी थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला छान असे पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ मळताना आपल्याला छान असे मऊसूत पीठ मळायचं आहे. त्यामुळे आपली बाजरीची भाकरी ही कुठेही चिरत नाही आणि छान अशी मऊसूत अशी बाजरीची भाकरी आपली होते. भाकरीचे पीठ मळताना आपल्याला इथे गरम पाणी करून घेण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. अगदी थंड पाण्यानेही आपली भाकरी छान अशी होऊन जाते. पीठ मळताना आपल्याला तर हाताच्या साहाय्याने छान अशी पीठ मळून घ्यायचे आहे. आता मी इथे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आता मी इथे बाजरीच्या पिठाचा छान असा गोळा तयार करून घेणार आहे. आता मी छान असा इथे गोळा तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर मी आता ताटामध्ये पिठीसाठी थोडेसे पीठ टाकून घेतले आहे. त्यावरती मी हा गोळा टाकणार आहे आणि छान अशी बाजरीची भाकरी थापून घेणार आहे. बाजरीची भाकरी तुम्ही तुमच्या पद्धतीने एका हाताने किंवा दोन्ही हाताने थापून घेऊ शकता. मी इथे छान अशी बाजरीची भाकरी थापली आहे. माझी बाजरीची भाकरी थोडीशी मोठीच असते. अगदी लहानही मी भाकरी करत नाही. इथे तुम्ही लहान मोठी अशी तुम्हाला पाहिजे तशा साईज मध्ये तुम्ही भाकरी करू शकता. तसेच भाकरी आपली ही भाकरी अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही. खूप छान अशी इथे ही भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आता इथे भाकरी छान अशी तयार झालेली आहे. आता मी गॅस पेटवला आहे आणि गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे. आपला तवा छान असा गरम झालेला आहे. त्यानंतर मी ही भाकरी तव्यामध्ये टाकणार आहे. अशी छान अशी आपल्याला ही भाकरी टाकून घ्यायची आहे. तर मी ते भाकरी टाकलेली आहे. आता मी भाकरीला सगळीकडे पाणी लावून घेत आहे. छान असं बाजरीच्या भाकरीला पाणी लावलेलं आहे. सर्वत्र छान असे पाणी लावल्यानंतर आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे. आता मी ते भाकरी पलटी केलेली आहे. त्यानंतर आपल्याला छान अशी भाकरी
भाजू द्यायची आहे. आता ही आपली बाजरीची भाकरी मस्त अशी भाजलेली आहे. आता ती मी भाकरी पलटी करून टाकणार आहे. आता आपली बाजरीची भाकरी पलटी केल्यानंतर छान अशी फुगलेली आहे. इथे तुम्ही बाजरीची भाकर पलटी करण्याऐवजी तुम्ही ती गॅसवरतीही भाजू शकता. पण मी गॅसवरती भाजलेली नाही, कारण की गॅसमध्ये जे काही केमिकल असतं ते आपल्या भाकरीमध्ये जातात. त्यामुळे मी इथे बाजरीची भाकरी ही तव्यावरतीच भाजत आहे. त्यामुळे मस्त अशी माझी बाजरीची भाकरी फुगलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा पापड आलेला आहे आपल्या भाकरीला. आता मी बाजरीच्या भाकरीपासून लाडू कसा करायचा हे सांगणार आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एका भाकरीचे मी लहान लहान असे तुकडे करून हे मिक्सरच्या भांड्यातून छान असं बारीक करून घेणार आहे. आता मी हे छान असं बारीक करून घेतलं आहे आणि एका डिशमध्ये मी हे सगळं काढत आहे. ही बाजरीची भाकरी अगदी छान अशी मऊ झालेली आहे आणि त्यामध्ये मी हा गूळ टाकत आहे. हा माझा गूळ हा केमिकल विरहित गूळ आहे आणि त्यामध्ये मी तूप देखील टाकत आहे. गूळ, तूप आणि बाजरीच्या भाकरीचा चुरा हे मस्त मी मिक्स करून घेत आहे. मिक्स केल्यानंतर आता त्याचे मी लाडू बांधत आहे. अशा प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेत आहे. इथे माझे सर्व लाडू तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांनी थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारे बाजरीची भाकरी आणि लहान मुलांना अशा प्रकारचे लाडू डब्यासाठी नक्की द्या. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.